नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे आपली फिश करी. त्यासाठी साधारणतः पाव किलो मी मच्छी घेतली. मच्छी स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर आपण तिला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत, जेणेकरून तिला पाणी सुटेल आणि जो काही स्मेल असतो मच्छीला तो पाण्यामुळे थोड्याफार प्रमाणात कमी होईल. त्याच्यानंतर आपण एक पॅन घेतलं. पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि मच्छी थोडीशी फ्राय करून घेतली. खूप जास्त प्रमाणामध्ये फ्राय नाही करायची, फक्त थोडीशी गरम करून घ्यायची, ज्यामुळे जो काय मच्छीचा स्मेल असतो तो थोडा कमी होतो. दोन्ही साईडनं मच्छी छान फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली मच्छी थोडीशी फ्राय करून झाली आहे. आता आपण एक पॅन घेतलं. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि 2 मोठे कांदे चिरून घेतले. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा छान प्रकारे गोल्डन ब्राऊन होईस्तोवर भाजून घेतला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं देखील टाकलं आणि खोबरं देखील छान भाजून घेतलं. थोडंसं तेल टाकून ते देखील खरपूस भाजलं. दोन्ही पण आपलं भाजलं. कांदा आणि खोबरं दोन्ही पण आपण भाजून घेतलं व्यवस्थित प्रकारे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणे टाकले. धणे देखील छान भाजून घेतले. त्याच्यात आपण पुढे खसखस टाकली आणि खसखस देखील छान भाजून घेतली. अशा प्रकारे आपला मसाला छान खरपूस भाजला गेला. त्यानंतर आता आपण मसाला मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता एक कढई घेतली. कढईमध्ये 3 चम्मच मी तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टॅमॅटो ते अगोदर आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान प्रकारे फ्राय करून घेतलं. तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं. जो पण काही त्याच्यामध्ये कच्चापणा असेल तो निघून जाऊस तर आपण फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. हे देखील आपण छान फ्राय करून घेतलं त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकला, जो की कांदा, खोबरं आणि धणे वगैरे आपण मसाला केलेला तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घेतला.
नंतर त्याला आपण उकळी येऊ देणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये फिश टाकून देणार आहोत. अशा प्रकारे आपण फिश आता रश्श्यामध्ये टाकून घेतली आहे. आता याला आपण 5 ते 6 मिनटं उकळी आणणार आहोत. बघू शकता आता आपले छान प्रकारे मच्छी करी तयार झाली आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली मच्छी करी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.